मोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आतापर्यंत खरातवर 11 गुन्हे दाखल। शेकडो कोटी रुपयांची संपत्ती असूनही खरात कर बुडवायचा, आयकर विभागाकडूनही कारवाईची शक्यता। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, चौकशी करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी। अटकेतील महिलेकडे पोलिसांकडूनच शरीर सुखाची मागणी, लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव बनला हैवान, अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना। महायुतीचे मंत्री मंत्रालयातील कार्यालय वापरत नसल्यामुळे वरिष्ठ नेते नाराज, मंत्री आपल्या खासगी बंगल्यांवरच मीटिंग घेत असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार गटाची आज बैठक, जिल्हानिहाय बैठकांचं आयोजन, आज मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक। राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे फोटो नसलेले बॅनर प्रकरण, तटकरेंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिलगिरी, बॅनरवर अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्यामुळे झाली होती टीका। हातात कोयता घेत तरुणाची वाहनावर दगडफेक, जालन्यातल्या मंठा शहरातली घटना, सीसीटीव्ही समोर, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। चाकणमध्ये बापानं केला 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसल्यानं बाप झाला हैवान, राजेंद्र राठोड असं बापाचं नाव। आजपासून नवीन करप्रणाली लागू, पॅन कार्ड ते एटीएम, बँकिंगचे नियमही बदलले, व्यावसायिक गॅसचे दरही वाढले। व्यावसायिक वापराच्या सिलिंडर्सच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ, मुंबईत 19 किलो वजनाच्या सिलिंडरमध्ये 218 रुपयांची वाढ, रात्री 12 वाजल्यापासून दरवाढ लागू। व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवड्याचा पर्यटन स्थळांनाही फटका, बुकिंग करताना पर्यटकांकडून गॅस आणि जेवणाची चौकशी, रायगडमध्ये पर्यटकांना चुलीवरचं जेवण। डिझेल तुटवड्यामुळे रायगडमधील मासेमारी व्यवसाय ठप्प, डिझेल नसल्यामुळे होड्या किनाऱ्यावर। तेल हवं असेल तर हॉर्मुझमध्ये जा आणि तेल मिळवा, साथ न देणाऱ्या नाटो देशांवर ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड, हॉर्मुझमध्ये होणाऱ्या घडामोडींशी आमचं देणं घेणं नसल्याचंही विधान। 2 ते 3 आठवड्यात इराण सोडू, ट्रम्प यांची घोषणा, इराण आता कधीच अण्वस्त्र बनवणार नाही, अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। आजपासून डिजिटल जनगणनेची सुरुवात, सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतात। कोल्हापुरात ज्योतिबा यात्रेचा उत्साह, पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात, गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि चांग भल्याचा जयघोष। आज दिल्ली समोर लखनौचं आव्हान, लखनौमध्ये रंगणार सामना।